महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। 50 वर्षाची प्रतीक्षा संपणार, मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला वेग, धुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा। 18,000 कोटींचा निधी मंजूर, 76% भूसंपादन पूर्ण, कुंभमेळ्यापूर्वी मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट। धुळे जिल्ह्याचे गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित असलेले महत्त्वाकांक्षी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचं काम आता प्रत्यक्ष गती घेत आहे। बाळापूर फागणे परिसरात उभारल्या जाणाऱ्या नवीन रेल्वे स्थानक आणि रेल्वे ट्रॅकच्या कामाची ग्राउंड झिरोवर पाहणी करण्यात आली आहे। या पाहणी दरम्यान आमदार अनुप अग्रवाल, डॉक्टर सुभाष भामरे आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 18,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। सध्या बोरवीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील काम वेगानं सुरू असून धुळे नरडाणा टप्प्यातील मंजूर असलेल्या 716 कोटी रुपयांपैकी 37% आर्थिक प्रगती झाल्याचं सांगण्यात आलं आहे। तसेच या मार्गावरील 76% म्हणजेच 38 किलोमीटर भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आगामी कुंभमेळ्यापूर्वी हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जे आहे प्रशासनाने ठेवलेला आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून भविष्यात धुळे राज्यातील एक महत्त्वाचे लॉजिस्टिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। गेल्या 50 वर्षापासून धुळे जिल्ह्यातील नागरिकांची स्वप्न बघितलं होतं की मनमाड इंदूर रेल्वे व्हायला पाहिजे। 2014ला मला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि जनतेने माझ्यावर जबाबदारी सोपवली की मनमाड इंदूर रेल्वे मंजूर करून आणा। सतत 10 वर्ष प्रयत्न केल्यामुळे गडकरी साहेबांच्या माध्यमातून, आपले लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून, तिन्ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब असतील, पियुष गोयल असतील आणि अश्विनी वैष्णव साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यात मी यशस्वी झालो। 2 सप्टेंबर 2024ला 18,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आणि कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली। त्याच्या आधी पहिला टप्पा म्हणून बोरवीर नरडाणा 51 किलोमीटरचं काम सुरू होऊन गेलेलं होतं। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते बोरवीर नरडाणाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचं अतिशय जोरदार काम चालू आहे, अशा ठिकाणी आपण उभे आहोत आणि येत्या 1 ते 1.5 वर्षात बोरवीर नरडाणा हा मार्ग पूर्ण होईल आणि रेल्वे धावायला लागेल। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।